नमस्कार. देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते. विधानसभेचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. लोकसभेतील चित्र अत्यंत वेगळे होते आणि विधानसभेचे चित्र त्याहीपेक्षा फार काही वेगळे राहणार नाही असं वाटत होते. पण लोकसभा निकालानंतरच्या 3 महिन्यात निवडणूक पलटली. आता प्रचाराच्या अंतिम टप्प्यात ती अधिकच रंजक झाली आहे. रंजक म्हणण्यापेक्षा काय होईल सांगू शकत नाही अशा वळणावर येऊन ठेपली आहे. लोकसभा निकालानंतर आघाडीचे मनोबल उंचावले होते, पण ठेच लागल्यानंतर महायुतीने धडा घेतला. आकर्षित करणाऱ्या योजना जाहीर करून त्याचा आक्रमक प्रचार केला. असे कुठलेही माध्यम सोडले नाही ज्यातून या योजनांचा प्रचार झाला नसेल. एकंदरच महायुतीने टप्पे ठरवले होते. पहिल्या टप्प्यात योजनांची घोषणा, दुसऱ्या टप्प्यात योजनांची अंमलबजावणी, तिसऱ्या टप्प्यात योजनांचा लाभ, चौथ्या टप्प्यात योजनांचा आक्रमकपणे प्रचार आणि प्रसार, 5व्या टप्प्यात निवडणुकीदरम्यान महाविकास आघाडी आणि नेत्यांवर शाब्दिक हल्ले आणि या सर्वांवर हुकुमाचा इक्का म्हणजे वोट जिहाद. तसेच एक है तो सेफ है हे मुद्दे हे सर्व लोकांपर्यंत पोहोचवण्यात महायुती कमालीची यशस्वी ठरली. तुलनेने महाविकास आघाडीच्या प्रचारात मिळमिळीतपणा जाणवत आहे. समन्वयाचा अभाव, स्टार प्रचारकांचा अभाव, नियोजन सारेच बिघडले आहे. प्रचाराच्या या अंतिम टप्प्यात महायुतीने लोकांपर्यंत पोहोचण्यात आघाडी घेतली असली तरी अपक्षांनी खरे टेन्शन वाढवले आहे. महाराष्ट्रात अनेक जागांवर अपक्ष उमेदवार तुल्यबळ लढतील आहे. निवडून येणाऱ्या अपक्षांची संख्या 3च्या वर गेली तर आश्चर्य वाटू नये. महाविकास आघाडी आणि महायुतीतील 6 पक्ष यासोबतच वंचित बहुजन आघाडी, महाराष्ट्र नवनिर्माण सेना यामुळे सारी खिचडी झाली. आघाडी आणि युतीत जागांवर बंधने आल्याने अनेक ठिकाणी बंडखोरी झाली. या बंडखोरांचे बंड शमवण्याचे मोठे आव्हान आघाडी आणि युती समोर होते. काही प्रमाणात यामध्ये यश आले असेल तरी अनेक ठिकाणी बंडखोरी कायम आहे. यामुळेच चुरस वाढली आहे. प्रारंभी दुरंगी लढतीचीच शक्यता असलेल्या महाराष्ट्राच्या निवडणुकीत तिरंगी चौरंगी लढतीचे चित्र आहे. त्यामुळे निकाल काय येईल अंदाज बांधणे कठीण आहे. काल प्रचाराचा सुपर संडे होता. त्यामुळे प्रचाराचा धुराळा उडाला. सारे दिग्गज नेते मैदानात उतरले. अमित शहा, राहुल गांधी, प्रियंका गांधी, देवेंद्र फडणवीस, नाना पटोले, चंद्रशेखर बावनकुळे, कंगना रणावत यांच्यासह अनेक दिग्गजांनी मतदानापूर्वीचा हा रविवार गाजवून टाकला. विशेष म्हणजे महाराष्ट्रातले सारेच स्टार प्रचारक स्वतः निवडणूक रिंगणात असल्याने स्वतःचा मतदारसंघही त्यांना सांभाळावा लागतो. सारीच कसरत, पण उपाय नाही, कारण निवडणूक अटीतटीची आहे. अशाच राजकीय घडामोडी व अपडेट सोबत पुन्हा भेटूया देशोन्नती संपादकीयमध्ये. बघत रहा देशोन्नती. नमस्कार. ठळक घडामोडींसाठी देशोन्नती न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.